मी विनायक पंडित पवार, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख, एकलव्य आदिवासी भिल समाज उन्नती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्ही इथं उपोषण लावलेलं आहे। आणि आमच्या मागण्या आहे जातीचे सर्टिफिकेट, जाती कास्ट सर्टिफिकेट हे कमीत कमी पुराव्यामध्ये आमच्या आदिवासी समाजाला देण्यात यावा। आणि दुसरी गोष्ट आमचे गायरान जमीन व वन जमीन यांचा पण प्रश्न प्रलंबित दावे पडलेले आहेत, ते पण मार्गी लावावेत। आणि तिसरा प्रश्न आमचा असा आहे का गाव पातळीवरील जे पाझर तलाव आहेत ते पाझर तलाव आमच्या आदिवासींना भिल समाजाला हे गाव पातळीवरचे पाझर तलाव मासेमारी करण्यासाठी देण्यात यावा, ही पण आमची एक मागणी आहे। आणि याच्यामुळे आदिवासींना गावातच रोजगार उपलब्ध होईल व त्यांचं स्थलांतर होणार नाही आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण पण होईल। आणि दुसरी चौथी आमची अशी आहे, मंजूर झालेले वन हक्क दावे त्याच्यामध्ये क्षेत्र कमी पडलेलं आहे, कमी म्हणजे कमीत कमी 17 गुंठे त्यांच्या नावावर झालेली जमीन आहे, तर त्याच्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह चालत नाही, म्हणून त्यांना ते क्षेत्र वाढवून कमीत कमी 5 एकर इतकं करून देण्यात यावं, याच्यासाठी आमच्या इथं मागणी आहे जिल्हाधिकारी साहेबांना। आणि ग्रामपंचायतीत कडून आमच्या समाजाची खूप छळवणूक होते आणि ते आमच्या समस्या ऐकून घेत नाही, म्हणून त्यांच्यावर पण काहीतरी हे बसायला पाहिजे। आणि गावामध्ये आदिवासी भिल समाज राहतो त्या जागेवर त्या जागा त्यांच्या घरकुल बांधण्यासाठी त्यांच्या नावावर करून देण्यात यावा, अशी पण आमची एक मागणी आहे। आणि आदिवासी संरक्षण कायदा पेसा ऍक्ट 1996 महाराष्ट्र राज्यातील 13 राज्यात 49 तालुक्यामध्ये 2835 ग्रामपंचायतीमध्ये हा पेसा क्षेत्रामध्ये येतात, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। बस अशा आमच्या भरपूर मागण्या आहे, पण मग आता एवढं मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपतो। लोक हे भूमिहीन असल्यामुळेच आम्ही या ठिकाणी या लोक देत नाही। सरपंच गावातले सरपंच ते पंचायत गरम देत नाही, कागद मी किती वाजता कागद घेऊन जाईल ते सही देईना नाही ना, फारची जमीन काढेल। वन जमीन आमच्या समाजाचं उदरनिर्वाहाचं साधन नाही, ते दुसरं साधन नसताना मग आम्हाला वन जमीन आमच्या नावानं करून देण्यात यावं, गायरान जमीन नावावर करून देण्यात यावं आणि पाझर तलाव अशा एवढ्या आमच्या जर समस्या सरपंच बी देत नाही, सरपंच बी देत नाही।